वतीनं सन्मानित करणार आहोत। मी पंडितजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करावा। विश्वनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। अमोलजी दलवी पेशाणी ते सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, परंतु आता मात्र निश्चित थोडंसं रेस्ट घेत असताना रेस्ट हवं आहे, कारण युवा खेळाडूंना नक्कीच संधी मिळणं गरजेचं आहे, परंतु 40+ माध्यमातून नक्कीच त्यांचं कार्य आपण चांगले पाहत असतो। परंतु सध्या 40 झालेले नाहीत, परंतु नक्की त्यांना आपण देऊया पुढील वाटचालीत शुभेच्छा। त्यानंतर परवीनजी गेगे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। मी विश्वनाथ पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण गगे यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं। त्यानंतर गुरुनाथजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। ही सर्व कासनेगावची मंडळी आहे। क्रिकेटची वेळी म्हटले तर वावगं ठरणार नाही, आणि कासनेगाव म्हटलं तर क्रिकेट आणि कासनेगावाचं जवळीक नातं आहे। गुरुनाथजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। अमर स्पोर्ट कासने म्हटलं तर क्रिकेटमधले खूप जुनं नाव आहे। नेहमीच नाना गोंदले असतील, भगवानजी भोईर असतील, नेहमीच मार्गदर्शन यांच्या वतीनं या संघाला दिला जात असतो। त्यानंतर राहुलजी हलके सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया। विश्वनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण राहुलजी हलके यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। आणि आजच्या दिवसातील मित्रांनो आपण पहिल्या फेरीतला चौथा सामना पाहणार आहोत। एकविरा स्पोर्ट भादाणे विरुद्ध एच.जी. स्पोर्ट ढोले सामना सुरू आहे, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत मनोज कारवे आणि त्यांच्या सोबतीला असतील विनोद पाटील। दरम्यान वाहुली गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर मिथुन ठाणगे आणि या समीर ठाणगे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी। थँक्यू। धन्यवाद, थँक्यू सो मच पीटीसी व्हाईस योगी पाटील सर। प्रेक्षक आपण चला मैदानात जाऊया। सामना सुरू झालाय, पहिली पारी सुरू झाली आणि झेल सुद्धा सोडलाय। कव्हर पॉइंटला वेगाने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हातातून निसटला आणि निसटता झेल चेंडू ट्रॅव्हल झाला होता डीप कव्हर पॉइंटकडे, आणि पाहता पाहता धावा तिथे सुद्धा वेसल्या गेल्या। 2 पहिला चौकार आला होता, आणि या 2 धावणी धावसंख्या जाऊन पोहोचलेले 6 माझ्यासोबतीला जोडले जात आहेत। एक जबरदस्त समालोचक ज्यांना आपण ऋतुबा ट्रॉफीमध्ये नेहमी ऐकत असतो, भोपरचे सुपुत्र आणि व्हॉइस ऑफ ठाणे असं ज्यांचं नाव आहे, मिस्टर विनोद पाटील सर। थँक्यू मनोज सर। पहिला चेंडू शॉर्ट कव्हरला नीरजने जेल ड्रॉप केला। हो, सुंदर चेंडू होता, ब्लॉक हॉलमध्ये बॅटने बॅटच्या मधोमध होता, चांगला चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पाडलं। फॉरवर्ड डिफेन्स आपण बघितलं, ब्लॉक शॉट ज्याला म्हणतात, आणि रक्षात्मक पद्धतीने खेळले। इथून सिंगलने स्ट्राईक रोटेट करत धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 7 धावा। आमच्यासोबत स्कोरर आहेत, मगाशी करण होते, आता कोणाल आहेत, चांगलं स्कोरिंग करतायत। आणि त्याचबरोबर आमचे SK एंटरटेनमेंटची टीम, भावेश पाटील जे ऑपरेटर आहेत, त्याचबरोबर यश, कपिल, अतुल एक कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत। अत्यंत सुंदर असं टेलिकास्ट सुरू आहे, जे प्रेक्षक SK एंटरटेनमेंटवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे। फुलर लेनचा चेंडू बघितला, लाऊड अपील आणि पंचांचा पुढे आकाशामध्ये प्लम डिलिव्हरी, प्लम LBW, फलंदाज बाद, पायचित। खरं तर हे गाणं अंगामध्ये एक ऊर्जा संचारित करते, सगळ्यांना मोटिवेट करते। त्यांनी चषक पर्व 4 आहे, आणि अत्यंत सुंदर अजय गायकवाड मला वाटतं यांचाच आवाज आहे, आणि अप्रतिम गायक आहेत जे कर्जतचे आहेत। अप्रतिम गाणी सादर करत असतात, अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांचे गाणे ऐकलेले आहेत, आणि एक मोटिवेशनल सॉन्ग तुम्ही म्हणू शकाल। आणि सगळ्यांना जर अशा प्रकारचं संगीत उत्साहित करतं, एक मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करत असतं। या दरम्यान आपण बघितलं रिव्हर्स खेळला का, तर रिव्हर्स हा फटका आपण म्हणतो की क्रिकेटच्या पुस्तकात कुठेही त्याचा उल्लेख केला गेला नाही आहे, पण फलंदाजांनी मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण बघितलं की या फटक्याचा शोध लावला। पूर्वी फार कमी असे बॅटर होते की जे हा फटका खेळायचे, आता सर्रासपणे त्याचा वापर केला जातो आहे।
झपाट्याने धावा करण्याचा प्रयत्न असतो. डॉट बॉल येतो या दरम्यान आणि हा फटका ज्याला काही जण म्हणतात की आत्मघाती फटका आहे. एक दुधारी तलवार आहे, चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए. अशा प्रकारे आपण बघितलं की या फटक्याने बॅटर शानू बाद झाला. LBW. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. काय गोलंदाजी होते स्वप्नील, पॉवर प्ले. आणि मगाशी आपण बघितलं एक झेल जरूर ड्रॉप झाला पण त्याने न डगमगता न इथून हार मानता त्याने कमबॅक चांगलं केलं. दरम्यान या ठिकाणी शुभागमन दिलेल्या ज्यांच्या वतीनं त्यांच्या वडिलांच्या नावानं खेळाडू कक्ष नक्कीच आम्हाला पुरस्कृत करण्यात आता आलेले आहेत. माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे अनंत धर्मा पाटील आणि त्यांच्या समवेत आमचे सर्वांचे लाडके काका अरुण आंबो जोशी यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. या दोन्ही पाहुण्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि कासनेगावचे एक ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक आणि एक उत्कृष्ट 40 प्लसचे क्रिकेटपटू अर्थात नानाशेठ गोंधले यांच्या वतीनं स्पर्धेला आणि अमर स्पोर्ट खाते संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नानाशेठ गोंधले, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. तर नक्कीच मैदानामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद. आपण पाहतोय शानू बाद झाला आणि 7 धावसंख्या फक्त आपल्याला अवघी पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये सुरुवात खूप छान केली होती, स्वप्नीलवरती आक्रमण सुरू केलं होतं, परंतु त्यानंतर शानूने जर रिवर्सचा पवित्रा घेतला ती तेव्हा गरज नव्हती ॲक्च्युली आणि त्याच पवित्र्यामध्ये तो स्वतः बाद झाला आणि हा मोमेंटम त्या ठिकाणी शिफ्ट झाला. बरोबर त्यानंतर पुढचे तिन्ही पण चेंडू गोलंदाज स्वप्नीलने अगदी अग्रेसर भूमिकेमध्ये अचूक टाकले आणि धावांवरती नियंत्रण राखलं. धावसंख्या 7, 1 गडी बाद, 1 षटकाची समाप्ती. नवीन गोलंदाज विजय सज्ज झाला आहे हायवे एंडकडून, उत्तरेकडून येईल आणि समोर फलंदाज स्ट्राईक एंडला मिस्टर साहिलच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. हो फक्त पुश करतोय, बॅटचा चेहरा ओपन केला आणि चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉईंटकडे जात असताना अगदी 30 यार्ड सर्कलच्या आजूबाजूलाच कव्हर करेपर्यंत एक सिंगलची प्राप्ती करतोय साहिल. धावसंख्या पुढे जात असताना ती म्हणजे सचिन घोडविंदे स्पोर्ट्स ढोले संघाची 1 गडी बाद 8 वर. एकविरी बादाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बादाने म्हटलं की बालचंद्रची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एक लेजंड क्रिकेटर, भरपूर क्रिकेट गाजवलेलं आहे ओपनच्या माध्यमातून. बादानेला खरं एक ओळख निर्माण करून देण्यामागे अनेक खेळाडूंचं नाव असेल, व्हाईट बॉलचा इशारा, पण त्यात भालचंद्र यांचं नाव आम्ही नेहमी आवर्जून घेतोय. फार वर्षापूर्वी करता म्हणतो 4 ते 5 वर्षापूर्वी आम्ही या गावामध्ये गेलो होतो, तिथे स्पर्धा कव्हर केली होती. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा तिथे आयोजित केली जाते. हा चेंडू डॉट येतोय. व्हाईट बॉल नंतर चांगलं कमबॅक, बॉलिंग चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये. स्पेशली आपण बघितलं पहिल्या 2-3 मॅचमध्ये आपण बघितलं की पॉवर प्लेमध्ये धावा येताना दिसल्या फर्स्ट इनिंगमध्ये स्पेशली, पण या मॅचमध्ये असं काही घडलं नाही. ह्या इनिंगमध्ये सुद्धा धावा सर आल्या होत्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये मोमेंटम मिळालं होतं, परंतु जे शानूने विकेट जी गमावली त्यानंतर हा मोमेंटम शिफ्ट झाला असं म्हणायला हरकत नाही. विकेटचं पतन झालं आणि जी जोडी जमत होती साहिल आणि शानूची ती जोडी जमवता आली नाही. स्वप्नील आला मैदानामध्ये, ज्याच्या बॅटमधून नुकतीच 1 धाव आली, परंतु बाकी सर्व धाव्या एकट्या सोहेलने काढल्यात, साहिलने काढल्यात. ज्या 8 धावाचं योगदान ज्याचं आहे बॅटमधून. 10 धावसंख्या आतापर्यंत. दुसरं षटक सुरू आहे, 1 गडी बाद. 4 ओव्हरची मॅच आहे. विजयचा हा लेफ्ट हँड राऊंड द विकेट, लाऊड अपील केली जाते. ऑफस्टिकच्या बाहेर बोलवते फलंदाजांना. बॉल निसटल्यानंतर फलंदाज बघा ड्रिल करून दाखवत आहेत सर. म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर प्रत्येक फलंदाजाला असंच करावं असं वाटतं की मला हा फटका असा मारायचा होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. अगर तर एक अँगल क्रिएट करतो. आपण नेहमी म्हणतो की डावखुरा जो गोलंदाज असतो त्याला एक नॅचरल स्विंग मिळत असतो आणि तो आउटस्विंग जास्तीत जास्त करताना आपण बघत असतो. तिथे एज घडते. हा शॉर्ट ऑफ लेन खूप जास्त बाहेर आहे, थोडासा वेगवान आपण बघितला आणि अशा प्रकारे आपण बघतायत वाईड बॉलने इथून 1 धाव ॲड होईल. धावसंख्या धाव बॉलवरती एकूण झाले 11 धावा झालेले आहेत. हो सुंदर चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत. वाईड स्पीडॉनला क्षेत्ररक्षक तिथे येऊन चेंडू उचलतायत. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. अक्षरशः जणू काय बांधून ठेवले, पायामध्ये बेड्या डोकल्यात. वाईट बॉल जरूर आल्यात पण तरी मोठे पटके येताना दिसत नाही. मोठा पटका कधी आला होता, पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला चौकार आला होता आणि त्यानंतर आपण बघितले गोलंदाजी चांगली झाली आहे. वाईट चेंडूने जरी इथून आपण बघितलं या ओव्हरमध्ये 2 चेंडू वाईड आल्यात पण तरी धावांची गती इथे फारशी बघायला मिळाली नाही. त्यात शानू बाद झाला. साहिल आणि स्वप्नील मैदानात खेळतोय.
नक्कीच चांगलं या ठिकाणी गळचेपी केली म्हणू शकतो आपण. डांबून ठेवले फलंदाजांना, अचूक मारा करतात आणि या ठिकाणी नाट्यमय स्थिती पाहायला मिळते. पण तो धावासुद्धा वसूल करता आला नाही बघा. आणि अजून एक विकेटचं पतनसुद्धा, दोन्ही काय विकेट बलिदान केली काय असं चित्र पाहायला मिळालं. धावले नाही फलंदाज, सरेंडर केले. सरेंडर करणं. सरेंडर का केलं प्रश्न आहे बघा. डॉट चेंडू जरूर फेस केले होते. जर तुम्ही चांगले खेळाडू आहात म्हणूनच तुम्ही टॉप ऑर्डरमध्ये खेळता, मग अशा स्थितीला तुम्ही न घाबरता न डगमगता जे चेंडू डॉट गेलेले आहेत ते कव्हर करता येऊ शकतात. पण इथून कुठेतरी डगआउटमधून आवाज आलाय किंवा त्यांना स्वतःला वाटलं की आपण सरेंडर करूया, आपली विकेट बहाल करूया. इथून ही तर हाराकिरी म्हणूया किंवा माघार घेतलेली आहे, स्वतःची विकेट बहाल केली आहे. पण हा तोच खेळाडू असेल ज्याने यावर याआधी अनेकदा चांगली बॅटिंग केली असेल आणि त्यामुळे जो टॉप 3मध्ये खेळतोय. पण इथून स्वतःची विकेट त्यांनी बहाल केल्यामुळे आपण बघतात मैदानावरती कदाचित एखाद्या अशा बॅटरला आणायचा असेल की तो धावांना गती देईल. कारण इथून स्वप्नीलने भ्रमनिरास केलाय, अपेक्षा भंग केल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले ते 12 आणि 12वरती 2 गडी बाद झाल्यात. संघ थोडासा आपण बघतो नाजूक स्थितीमध्ये. कदा असं वाटतं की जणू काय 80-70-80 धावा ते चेस करतात, अशा मानसिकतेमध्ये इथे बॅटिंग होताना दिसतंय. पण इथून कमबॅक करावं लागेल एस जी डोळेला. हा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे. या संघाचं देखील खूप मोठं योगदान टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलेलं आहे या गावासाठी. ते स्वतः ते प्रेशर घेतलं त्यांनी, प्रेशर येत होतं असं आपण बरोबर म्हणात की कदाचित खेळाडू कक्षामधून आवाज येत असेल की बाबा विकेट टाक म्हणून. पण तो कधी कधी तुम्हाला स्वतःमध्ये एक मोटिवेशन निर्माण करायचं असतं, स्वतःलाच एक तयार करायचं असतं, तुमच्या मनाने जिंकायचं असतं आणि ती मनात जिंकण्याची भावना आणणं आवश्यक असतं. तुम्ही अशा वेळेला जर निगेटिव्हिटी निर्माण केली, नकारात्मक भावना, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने स्वतःला सरेंडर करता. धावसंख्या ते 12 आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हा उचलला इनसाइड आउटचा प्रयत्न होता पण तो चेंडू हवेत जातोय. अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल होत नाही नीटचा. हवेचा वेग जास्त आहे मैदानाच्या, पाहू शकता आपण सौपेर अगदी डौलाने अभिमानाने आमचे जय श्रीरामांचे हे झेंडे डोलत आहेत अभिमानाने स्वाभिमानाने. आणि कालचा आपला ऐतिहासिक दिवस सुद्धा बघितला. जर गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली तर आमचे विनीत धुमाळ यांच्याकडून 1000 कॅश प्राइज. वा, 2 धावा आल्या पहिल्या चेंडूवर. हो द विकेट, पॉज घेतलं, चेंडूला पाहिलं, हेरलं आणि भिरकावलं, चांगली बॅट फिरवली, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू जात असताना षटकार. पॉवरफुल फटका होता, जबरदस्त. थोडासा संत गतीने आला होता. शेवटच्या क्षणी बघितले की लेंथ लवकर ओळखली नाही, थोडासा उशिराने खेळले पण पाठवलंय. आज षटकार आलाय ज्याला मच निडेड षटकार म्हणू शकतो आपण, कारण धावांची गती फार नव्हती आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती आकार घेत असताना आपण बघतो एकूण 20 धावा झालेल्या आहेत. इथून टार्गेट कशा पद्धतीने कितीचं सेट करतील हा देखील एक प्रश्न आहे. आणि बॅटर आपण बघतात मैदानावरती ज्याने षटकार मारला तो बॅटर साहिलने. खूप छान फटका सजवला. पॉज घेणं आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आता बॅकवर्ड झोनकडे हा भिरकावलाय लॉंग लेगच्या दिशेने. अजून एक ब्लास्ट, सेकंड इन अ रो, षटकार. कल्पेश पाटील यांचं देखील प्रचंड योगदान आहे. हे टीमवर्क आहे, प्रत्येकाचं योगदान अप्रतिम या ठिकाणी आहे. त्यामुळेच स्पर्धा आयोजित करणं इतकं सोपं काम नसतं आणि आयोजित केलं तर ती पूर्णत्वास नाही, यशस्वी करणं इतकं सोपं काम नसतं. 26 धावा झाल्यात आणि खूप चांगली बॅटिंग सूत्र हातात घेतल्या. साहिलला माहिती आहे इथून गेअर बदलावे लागतील कारण धावा येत नाही आहेत आणि हे षटक कुठेतरी पर्वणी घेऊन आलेलं आहे मैदानावरती एस जी डोहाळे संघासाठी. धावसंख्येला आपण आकार मिळताना बघतो 26 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे घडलं नाही त्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला जातो मैदानावरती. सिरताजला इथे बोलावलं गेलं, जे विकेटचं आपण पहिलं सरेंडर केलं होतं स्वप्नीलने, पण तो सूत्र सामन्याची पुढे जणू काय साहिलने हातात घेतलायत. सुरुवातच त्यांनी छान केली होती चौकाराने, त्यानंतर प्रत्येक चेंडूला तो समोर जात असताना एक डॉट खेळला आतापर्यंत, पण तो षटकार त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 आले आणि तर तिसरा षटकार जर लगावला तर सन्मान्य आमचे स्पर्धेचे सर्वेसर्वा जे आता आमच्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती, सन्माननीय पांडुशेठ धर्मा पाटील यांच्या माध्यमातून या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्रत्येकाला मिळणार आहे ते 1000. अगदी स्टार्ट टू एंड
स्पर्धा कालपासून सुरू झाली आणि शेवटपर्यंत हे बक्षीस लगावलं जाणार आहे आणि ते कायम असणार आहे. तर तिसरा षटका येणार का बघायचं आपल्याला मैदानात. सोहेल सज्ज झाला आणि फेकून दिलाय. थर्ड इन अ रो. सोहेल ऑन फायर. साहिल साहिल येस. कुसे गावाचा धनेश कुसे गावाचा धनेश कुसे गावाचा धनेश. नाही, आता जी गाडी कुठेतरी खड्ड्यातून चालली होती, कुठेतरी संत गतीने खराब रस्ते, तर ती आता एक्सप्रेसवरती धावते. 3 षटकार आले आणि बघा काय कमबॅक आहे डोळे संघाचा आणि स्पेशली साहिलचा. साहिलने मात्र सलग 3 षटकार ठोकलेले आहेत. धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 32 झालेले आहे आणि यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. दबाव होता, परिस्थिती समोर गुडघे न टेकता तिला सामोरे जाणं तर हा योग्य पर्याय असं. आणि नक्कीच संकट समयी जो उभा राहतो असं म्हणतात की तोच खरा फलंदाज, तोच खरा माणूस. नक्की संकटमोचकी भूमिका पार पाडतोय फलंदाज साहिल आणि अजून तळपलाय पण तो आता अंतर गाठू शकत नाहीये. वाईड इज लॉंग ऑन वेगाने येते आणि झेल सुद्धा सोडलाय. अजून जीवनदान मिळते साहिलला आणि साहिलला परवानगी मिळते की साहिलने अजून धावा कराव्या. जणू काय धावा कमी झाल्यात की काय प्रश्न पडला इथे भादाने संघाला आणि ती पूर्णपणे इथे मुभा दिली आहे साहिलला. अशा प्रकारे प्रेक्षक 3 षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 3 षटकांमध्ये 33 वर. हॅट्रिक नोंदवली आहे षटकारांची आणि ती आम्ही जाहीर सुद्धा केली होती. 1000 आमचे सर्व आधारस्तंभ स्पर्धेचे वन मॅन शो. बॉलिवूडमधले वन मॅन शो म्हणजे सुभाष घई आणि क्रिकेटमधले वन मॅन शो आमचे पांडुचंद धर्मा पाटील. नक्कीच नक्कीच. आणि ते स्टेजवरती असल्यानंतर या गोष्टी आपल्याला नेहमीच बघायला मिळतील. आणि पारितोषिक 1000 रुपयाचं देण्यात येईल साईला. साईला जीवनदान देखील दिलं गेलेलं आहे आणि तुम्ही म्हणाले की इथून साईची बॅटिंग कदाचित आवडली असावी बादाणीला म्हणून की काय झेल ड्रॉप झाले. पण नाही, झेल कोणी मुद्दामून नाही सोडत, चुका कोणी मुद्दामून करत नसतं. या गोष्टी घडत असतात पण जेव्हा या घडतात तेव्हा तिथल्या तिथे त्या विसरायला हव्यात. अन्यथा पुन्हा पुन्हा चुका होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे इथून साहिलला बाद करण्यासाठी आता अंतिम ओव्हरमध्ये प्रयत्न केला जाईल. पण जर साहिलला बाद नाही केलं तर साहिल इथून मात्र या मैदानावरती आक्रमकतेने खेळेल आणि संघाला आता आपण बघतो धावा किती झाल्यात, एकूण 33 झाल्यात आणि त्यामुळे इथून 45-50च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 33 धावसंख्या, 21 धावा कुठल्या. आणि बघा आता बॉलर जो असणार आहे तो अजय आमच्या स्कोररचा मित्र आहे, कुणाल पाटीलचा मित्र आणि त्या मित्राने आता अजयसाठी बक्षीस लगावलं आहे. जर हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज अजयला मिळेल. ते कुणाल पाटीलकडून पण 1000 पटकावलंय तर मिस्टर साहिलने त्या घणाघाती 3 षटकारांच्या साह्याने. 33 धावसंख्या. पहिल्या 2 षटकात विनोद सर 7 आणि 5 12 धावा झाल्या होत्या. पण त्यानंतर बघा एक चांगलं षटक जर तुम्ही ठोकलं किंवा एक चांगला बॅट्समन जर तळपला तर पूर्णपणे धावांचा आलेख चेंज होतो आणि चांगला पलटवार आहे म्हणू शकतो आपण या इनिंगमधला. टॉससाठी पुढच्या सज्ज राहायचं आहे. सामना असेल पुढे मीनाक्षी कांदळी. उचलण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची कड घेऊन लेग स्लिपला झेल टिपला जातोय. आता मात्र फलंदाज बाद. मीनाक्षी कांदळीचे कॅप्टन आणि सरस्वती स्पोर्ट्स खालिंग वर्सेस कांदळी अशी रंगत पुढे रंगणार आहे. तर दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण इनिंग समाप्त होण्याच्या आत टॉसबॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. 33 धावसंख्या. विनोद सर असताना विकेटचं पतन झालं बघा. अजयवरती बक्षीस लगावलं आपल्या कुणाल पाटीलने आणि अजयने पहिला इथे विकेट प्राप्त केलेला आहे. नक्कीच इन ॲक्शनमध्ये आपण बघायला पुढच्या मॅचमध्ये संघ आहे मीनाक्षी कांदळी वर्सेस सरस्वती खलिंग. तर विवेक शेलारला इन ॲक्शनमध्ये बघा. आणि नक्कीच पडगा असेल, नाही आहे का आज, नाही आहे. तर विवेक ओपन क्रिकेट खेळण्यासाठी गेला असं आणि विवेकने पडगा टेनिस क्रिकेटचं नाव, पडगा विभागाचं नाव म्हणा किंवा भिवंडी किंवा ठाणेचं नाव म्हणा फार मोठं केलंय. ओ हो हो, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. मारा स्विंगिंग यॉर्कर
अक्षरशः बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू घुसला आतमध्ये, जसे एखादी पाणबुडी घुसते पाण्यामध्ये आणि एखाद्या जसं सुईतून धागा ओवावा तसा चेंडू त्या ठिकाणी ओवला गेला, रोवला गेला. आणि बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकता हा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू सेकंड विकेट डाऊन लागोपाठची मिडल स्टंप उडवला, अक्षरशः मिडल स्टिकला उडवले. काय जबरदस्त या ठिकाणी वेग होता त्या चेंडूमध्ये. आणि हॅट्रिकच्या आता उंबरठ्यावरती गोलंदाज अजय, ज्यासाठी कुणाल पाटीलने काय भाकीत केलं काय माहिती, काय जजमेंट आहे कुणाल तुझं. आणि हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचं ज्याने प्राईज लगावलं आहे. आणि आमचे सन्माननीय आमच्या स्पर्धेचे सर्वेश्वर यांच्या माध्यमातून सुद्धा पांडुशेठ धर्मा पाटील साहेबांकडून सुद्धा ह्या हॅट्रिकसाठी 1000 असणार आहेत प्रत्येक बॉलरसाठी बक्षिसांची खैरात. तर काल एक हॅट्रिक झालेली अशी माहिती मिळते. बघूया ही हॅट्रिक झाली तर या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक ठरेल या दुसऱ्या दिवसामध्ये. हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी तयार बॅटर. धावसंख्या 33 पुढे जात नाहीये. 2 लागोपाठचे धक्के. ओ परफेक्ट डिलिव्हरी, स्विंगिंग अँड फ्लाइंग डिलिव्हरी. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय आणि फलंदाजाला त्या ठिकाणी छेड काढणं भाग पडलं. आणि छेड काढले की शिक्षा भोगावी लागते. कदाचित लकी ठरतोय फलंदाज त्या ठिकाणी. बचावला की बॅटचं चुंबन नाही घेतलं. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज अजय. आता मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्लिप बीट होते. ज्या लेग स्लिपने झेल टिपला होता तो आता बीट होतोय. आणि थोडंसं मिसफिल्डिंग केल्यानंतर पंचांचा सुद्धा वाईडचा इशारा. 1+1 2 धावा इथे अधोरेखित केल्या जातील. आपल्या धाव फलकावरती बराच वेळानंतर इथे वाढ होते ती म्हणजे 35 धावसंख्या इथे पाहतो आपण SG स्पोर्ट्स धुळे संघाची. 4 गडी बाद. वाईट बॉल आला त्यामुळे बघा तिथे 1 धाव आली आणि आत्ता धाव आल्यात. पहिले 3 बॉल डॉट होते मनोज सर. अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानावरती अजय. फुल टॉस नाही व्यवस्थित झाला टायमिंग. चेंडू येतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू अडवायच्या आधी खरं तर वाकले होते खाली, पण फायनली चेंडू अडवला गेलाय. पण या दरम्यान आपण बघताय एकूण धावा पूर्ण केल्यात. 2 केल्या. 3 होऊ शकल्या असं पण का घेतल्या नाही प्रश्न आहे. कारण रनिंग बिटवीन द विकेट तितकं चांगलं नाही. कदाचित स्ट्राईक हवी असेल सिरताजला आणि त्याच कारणास्तव स्ट्राईक रोटेट केली गेली नाही. नक्की सिरताजला जास्त संधी मिळाली नाही आहे. जसं आपण बघितलं सरेंडर जेव्हा स्वप्नीने केलं होतं विकेटची सरेंडर, त्यानंतर सिरताजला आता संधी आहे. परंतु सिक्सरची त्या ठिकाणी बक्षीस लगवण्याची मी घोषणा करण्याच्या आतच चेंडू निघून गेला. 2 सिक्सरसाठी 7000 लगावले जाणार होते. सचिन गोडविंदे या टीमचे सौजन्य ज्यांचं आहे, ज्यांच्या नावाने स्पर्धा आणि टीम खेळते SG स्पोर्ट्स म्हणजे सचिन गोडविंदे. परंतु हा शेवटचा चेंडू आता लास्ट या इनिंगचा पाहतोय आपण. ड्राईव्ह केला ऑन साईडला. अलोंद कार्पेट जात असताना काऊ कोणाच्या दिशेने फंबलिंग झालं थोडंसं आणि फेकी करेपर्यंत वेगाने जीवाच्या आकांताने धावा 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 आणि धावा मिळतात 2+4. 6 धावा एकूण इथे वाढवल्या जातील. काय या ठिकाणी बघा इथे नशिबाची साथ सुद्धा लाभली. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये षटकार जर मारले असते तर 7000 लगावले होते सचिन घोडविंदेने. परंतु धावा मिळालाय, नक्की धावा मिळाल्या काही प्रमाणात, तरी धावसंख्येत वाढ झाली. आणि एकूण धावसंख्या उभी केलेली ती म्हणजे 43 धावसंख्या. जसं पहिला सामना रंगलेला सकाळी जो विकीस्पोर्ट कुक्षाने जिंकून दाखवला, चेस करून दाखवला, आणि तसंच चेसिंग आहे आता कंपल्सरी 44 टू विन फॉर द टीम ऑफ. या धावा मिळाल्या नाहीत, या दिल्या गेलेल्या धावा आहेत. कारण आपण बघितलं तर कुठेही काय नव्हतं. मला वाटतं एक सिंगल किंवा जास्त लास्ट डबल झाली असती, पण ओव्हर थ्रो किती मागात पडला बघा. आणि बऱ्याचदा अशा जेव्हा शेवटच्या बॉलवरती मोठे फटके येतात, धावा येतात, तेव्हा या धावा शेवटच्या टप्प्यामध्ये फार मागात पडत असतात. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत खालीचे माजी उपसरपंच भूषणजी शेलार यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागत आहे. आणि पुढील जो सामना तुम्ही पाहणार आहात मीनाक्षी स्पोर्ट कांदली विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने संघनायक आलेले आहेत. कांदली संघाला सुद्धा विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकी करण्यासाठी संघनायकाने यायचं आहे. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. खुक्षे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्थात अनंत धर्मा पाटील आणि त्याच्या सोबतीला असतील सर्वांचे लाडके काका अरुण जोशी, या 2 पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जावं. टॉस बॉक्स पाहिले तर स्वर्गीय विनोद पाटील व स्वर्गीय हरिदास पाटील या टॉस बॉक्समध्ये ही नाणेफेकी केली जाणार आहे. ओव्हर टू यू विनोद पाटील सर.
तर या करूया आपण टॉस. आदरणीय अनंता धर्मा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार टॉस. दोन कॅप्टन आमच्या सोबत आहेत. मीनाक्षी स्पोर्ट्स कांद्री वर्सेस सरस्वती क्रिकेट संघ खलिंग. यतीश आमच्या सोबत आहे. उजव्या बाजूला आहेत कांद्रीचे कॅप्टन हर्षल जाधव. टॉस करतोय. कॉल तर खलिंगचा कॉल आहे. छापा कॉल केला आहे आणि आलेला आहे काटा. मी मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर टॉस जिंकलेलं आहे कांद्री संघाने. काय सांगशील निर्णय काय? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग येतोय. समोर खालिंग संघ आज विवेक नाही आहे. याचा कुठे फायदा होऊ शकतो का कांद्री संघाला? हो नक्कीच. तुझ्या टीममध्ये काही चेंजेस मागच्या स्पर्धेमध्ये जी प्लेइंग इलेव्हन होती तीच आहे की काही चेंजेस आहेत? नाही 2-3 प्लेअर नाही आहेत. समीर गरज झाले, ऋतिक दलवी ते नाही आहेत. काय सांगशील स्पर्धेविषयी? धनेश चषक कुकसे 2024 ही स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये अनेक स्पर्धा या विभागामध्ये होत असतात. या स्पर्धेविषयी काय सांगशील? काही आठवणी आहेत किंवा इथे कशा पद्धतीने आल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय भावना निर्माण झाल्यात? दरवर्षी चांगलंच आयोजन असतोय. यावर्षी पण एकदम चांगलंच आयोजन आहे. असं चांगलं आयोजन आम्हाला केल्याबद्दल इथं. तर यतीश काय सांगशील? टॉस नेहमी महत्त्वाचा असतो. टॉसवर आपण आपले प्लॅनिंग करत असतो, रणनीती आखत असतो. पण टॉस तुझ्या बाजूने नाही लागला, बॅटिंग करायची. बॅटिंग करायची तर आता समोर कांदी संघ आहे पण खूप छान खेळतो. त्यात विवेक शेलार नाही आहे, प्रशांत नाही आहे. त्याशिवाय आम्हाला प्रयत्न करावे. विवेकबद्दल तू म्हणाला होता पण कसं होतं तू मला सांगितलंस. पण जे क्रीडा रसिक आहेत, विवेकचे फॅन आहेत किंवा समर्थक आहेत, त्यांनाही जाणून घ्यायला पाहिजे की विवेक आज का टीममध्ये नाही आहे. विवेकची पुण्यामध्ये लेदरची मॅच चालू आहे, त्याच्यामुळे तो तिथे खेळायला नाही. विवेकच्या नसल्याने किती दबाव असणार आहे? असा काही दबावाचा प्रश्न नाही आहे, पण कसं एक समोर चांगला प्लेअर असला का समोरची टीमचं थोडं पण कमी होतं त्याच्यामुळे. स्पर्धेविषयी आपण बोलत असतो पण या स्पर्धेचे जनक, प्रणेते, निर्माते आदरणीय पांडुशेठ धर्मा पाटील यांच्याविषयी काय बोलशील? दादांची ट्रॉफी असली म्हणजे सर्वांना खेळायची खूप आवड असते आणि या परिसरामध्ये सर्वात टॉपची टुर्नामेंट असते. त्यामुळे कोणीच असं संघ कसं बोलत नाही की मला धनेश ट्रॉफी खेळायची नसते. थँक्यू. तर हे होते दोन कॅप्टन. एका बाजूला मीनाक्षी क्रिकेट स्पोर्ट्स कांद्रे आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती खलिंगचे कॅप्टन. टॉस मीनाक्षी स्पोर्ट्स कांद्रे संघाच्या संघनायकाने जिंकले. ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलं मैदानावरती खलिंगला बॅटिंगसाठी. आणि नक्कीच आपण वळूया पुढच्या चालू सामन्याच्या दिशेने. ऐकूया कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी आहेत योगेश पाटील आणि त्याचबरोबर मनोज कारवे सर. धन्यवाद. धन्यवाद विनोद पाटील सर. तत्पुरते आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण एक सन्मान या व्यासपीठावरती करूया. आपल्यामध्ये खालिंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भूषणजी शेलार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी नरेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. नरेशजी पाटील आपण यावं सन्मान करण्यासाठी. माजी उपसरपंच खालिंग ग्रामपंचायतीचे भूषणजी शेलार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि अनेक संघटने पाहुणे या स्पर्धेमध्ये नक्कीच भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत आहेत. त्या सर्व पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान, योग्य तो सन्मान आयोजकांच्या वतीने देत आहोत. धन्यवाद. तर जाऊया आपण चालू सामन्याच्या दिशेने, कारण सामना खूप इम्पॉर्टंट आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत मनोज कारवे सर. येस, थँक्यू सो मच विनोद पाटील सर आणि योगेश पाटील सर. विश्वास आणि स्वप्नीची जोडी. विश्वाच्या बॅटमधून 2 धावासुद्धा आल्या. लक्ष आहे जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष आहे आणि बक्षीस सुद्धा इथे लगावलं जाते. फक्त स्टेअर केलंय, दिशा दिली शॉर्ट थर्ड मॅनला. वेगाने गलीच्या दिशेचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि सिंगलची प्राप्ती झाली. तर सन्माननीय सचिनजी घोडविंदे यांच्या माध्यमातून 5000 विकेटच्या हॅट्रिकसाठी आलेले आहेत डोले संघासाठी. बॉलर्ससाठी 5000 फ्रॉम एसजी मिस्टर सचिन गोडविंदे आणि बंगेशजी भुते यांच्या माध्यमातून 2000 रुपये मिळतील जर विकेटची हॅट्रिक संपादन केली तर. 7000ची विकेट हॅट्रिक सर. काय बक्षीस लगावलंय. 7000चा आकडा मला वाटतं सचिन यांना लकी दिसतो, कारण आधी सुद्धा त्यांनी 2 षटकांसाठी 7000 लावण्याचे ठरवले होते पण त्या दरम्यान ते दोन्ही चेंडू निसटून गेले. म्हणजे बक्षीस निसटलं. आता प्राप्त करतील का बघायचं आपल्याला. त्या महासोबतला जोडले जातात पुन्हा एकदा. भोपरचा आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे, मिस्टर विनोद पाटील सर. नक्कीच 7 आकडा त्यांचा लकी नंबर असू शकतो. हो, फ्रंट फूटवरती आले होते. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिला. गतीने कुठेतरी इथे पूर्णपणे बीट केलं
हा डॉट बॉल येतोय. 44चं टार्गेट आहे. 11ची आवश्यक धावगती आहे. फारशा धावा नाही असं आपण नाही म्हणू शकत, पण एक फायटिंग टोटल आहे. जिंकण्यासाठी नाही पण लढण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी आहे. ज्या पद्धतीने डोळेची बॉलिंग आहे. फुल टॉस, चेंडू येतोय यावेळेस फाईन लीगच्या दिशेने. ओपनर्स मैदानावरती आपण बघतात विश्वास आणि स्वप्नील जे सलामीवीर आहेत. आपण बघितलं मगाशी टॉस दरम्यान खरं तर खलिंगचे विवेक नाही खलिंगचे, आणि त्यामुळे यतीश म्हणाले की दबाव नसेल पण प्रयत्न करू, कारण तो लेदर बॉल खेळण्यासाठी बाहेर आहे. आणि नक्कीच लेदर बॉल खेळावा. आपण नेहमी म्हणतो की टेनिस बॉल तुम्हाला काही गावापुरतं तालुक्यापुरतं किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवतं, पण लेदर बॉलमध्ये भविष्य आहे. आणि इथे बघा काय फिल्डिंग झाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, आपण बघितलं तर शानू होते. शानू कुरेशी आमचे अंपायर देखील आहेत, पण हे शानू वेगळे आहेत, हे प्लेयर आहेत. त्यामुळे तर कृष्णा केणे निंबोलीचे आमचे अंपायर मागून म्हणतात की शानू कुरेशी यांनी भरपूर क्रिकेट खेळलेले आहे आणि भरपूर मैदानं गाजवलेली आहेत. मुंब्रामधून ओपन क्रिकेट ते खेळलेले आहेत. 6 धावसंख्या. शानूने चांगली फिल्डिंग केली, धावा वाचवल्या आणि हा प्रयत्न केला पाहिजे. स्लॉग स्वीप, ओ माय गॉड, सुंदर, अति सुंदर हा फटका एका टप्प्याने गेला व्यासपीठाकडे 4 धावांसाठी. बैठकी शॉट बघितलं, चेंडूला हाफ व्हॉली घेतलं विनोद सर, आणि की त्या फटक्यामध्ये किती टायमिंग बेमिसाल होतं. अगदी चेंडूच्या रेषेत पोहोचला आणि नजर अगदी जबरदस्त होती. ज्या नजरेने तो चेंडू मारला त्यात नजरेच्या आड चेंडू लपला व्यासपीठाकडे, आणि चांगला स्टार्ट इथे पाहतोय आपण. जी गरज होती प्रति षटकामध्ये 11 धावांची, ती गरज जवळपास पूर्ण केली. 10 धावसंख्या इथे उभी केली, एकेकडे बाद नाहीये, ही महत्वाची बाब आहे. आता 34 धावांची अजूनही गरज आहे आणि रिक्वायर्ड 11.33 आहे. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका. बघा आपल्याला एकूण आज तर 10 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. 12चा पोल आहे आणि त्यामुळे अगदी वेळेवरती आपण मॅचेस स्टार्ट देखील केलेले आहेत आणि निरंतरपणे मॅचेसही सुरू आहेत. पुढचे मॅच असणार आहे मीनाक्षी स्पोर्ट्स कांद्री वर्सेस सरस्वती खालिंगमध्ये. टॉस आपण बघितलं मीनाक्षी कांद्री संघाने जिंकलेलं आहे, संघनायकाने हर्षलने. त्यांचे काही खेळाडू नाही आहेत संघामध्ये, कारण सततचं क्रिकेट, रोज क्रिकेट, त्यामुळे प्रत्येकाला वेळ देता येत नाही. शेवटी कामही असतात, जबाबदारी असते, आणि नुसतं क्रिकेट खेळलं तर मग आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. नक्कीच काल सुद्धा असं आपल्याला पाहायला मिळालं विनोद सर की शिरोबा स्पोर्ट्स वाशिरेमध्ये इरामन शेलार नव्हता, कारण जॉबधारक असल्यामुळे जॉबकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. तरी सुद्धा त्याची उणीव भासू दिली नाही. चांगलं परफॉर्मन्स केलं उज्ज्वल शेलारने, स्पेशली मायटी महेंद्रने सुद्धा अगदी मिडनवर षटक हाताळलं होतं आणि मस्तपैकी कालचा दिवस ज्याने गाजवला होता. म्हणजेच हल्लीच्या काळामध्ये तुम्ही जॉबवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, तुमचं आर्थिक संकट तुमच्यावरती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता जसं विवेक शेलारचा आपण उल्लेख केला की जे आता MCAमध्ये दाखल झालेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ते अकॅडमीमध्ये जॉईन झालेत, लेदर क्रिकेट खेळतायत आणि शिकतायत सुद्धा छान पद्धतीने. चांगला खेळाडू आहे आणि हा रिव्हर्सचा पवित्रा कॅप्टन्स नॉक, स्वप्नीलच्या बॅटमधून रिव्हर्स हिटेड फॉर द सिक्सर. नक्कीच पांडुसाहेब धर्मा पाटील साहेबांच्या आपण पाहिलं की नावाचं एक गाणं, त्यांची शब्दरचना ह्या गाण्यामध्ये, आणि खूप मोठी व्यक्ती आहे. म्हणतात ना की आपल्याला आयुष्यामध्ये जर सिद्ध करायचं असं स्वतःला तर आपलं जीवन संघर्षमय असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. असं मोठं मन ज्यांना लाभलं आहे, प्राप्त झालं आहे, देवाची देणगी आहे ज्यांना, आणि संपत्तीची देणगी आहे, धनवान व्यक्तिमत्व आहे पांडुसाहेब धर्मा पाटील, ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहतो आपण. धनेश, धन प्लस एश, धनेश ज्यांचं सुपुत्राचं नाव आहे, ज्यांचं चिरंजीवचं नाव आहे, त्या नावाने मोठमोठे स्पर्धा गाजवल्या जात आहेत. आणि ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असं की धनेश 11 नेहमी अगदी टॉप रँकिंग करत असतो. त्यानंतर त्यांचा सिल्वर स्टार संघसुद्धा चांगली कामगिरी करतोय. तसंच गोरसे संघसुद्धा साहेबांनी आपल्या सेटने सौजन्य केला, आणि एक गाव एक संघ म्हणजे आपला धनेशचा संघसुद्धा जो काल खेळला या स्पर्धेमध्ये. असे 4 संघ ज्याचे पूर्णपणे पाठीराखी आणि आधारस्तंभ आपले सन्माननीय पांडुसाहेब धर्मा पाटील. यावेळेस पुढे आले, ड्राईव्ह करतायत
गॅपमध्ये खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफवरनं, चेंडू कव्हर करेपर्यंत या 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण होत आहेत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण एकूण 20 धावा झाल्या. टार्गेट आहे 44 धावांची अजूनही गरज आहे. आपण उल्लेख केला की पांडुशेठ धर्मा पाटील खरं तर हे फार मोठं नाव आहे. पैसा प्रत्येकाकडे असतो पण खर्च करण्याची दानत ही प्रत्येकाची नसते. म्हणून सर आम्ही अनेक स्पर्धा कव्हर केल्या आहेत, अनेक ठिकाणी गेलेलो आहेत, अनेक आयोजनं बघितलेली आहेत, पण असे फार कमी अनुभव येतात की अशी व्यक्ती क्रिकेटला मोटिवेट करत असते. आपण म्हणतो की क्रिकेटला पुढे आणण्यासाठी या व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. आपण बघितलं तर प्रत्येकाला असं नाही की फक्त ओपनचा संघ त्यांच्या नावाने खेळतो, ग्रामीणचेही संघ ते खेळवतात. मग गोरसे असेल, आपल्या गावाचा संघ असेल आणि भिवंडीतले अनेक ग्रामीणचे खेळाडू ज्यांना एकत्रित आणतात. तालुकास्तरीय असो किंवा सिटी क्रिकेट असू दे, इथलं क्रिकेट कसं पुढे जाईल, आपला ग्रामीण खेळाडू कसं पुढे जाईल यावरती त्यांचा फोकस आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच, म्हणजे थोडक्यात की क्रिकेटला आपल्या ह्या भिवंडी परिसर क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये जो सिंहाचा वाटा असेल तो आमच्या सन्मान्य पाडूशेठ धर्मा पाटील साहेबांचा आहे. कारण त्यांचा जो संघ धनेश 11 जो अधिराज्य गाजवतो या क्रिकेटच्या विश्वामध्ये, ज्या संघाची मॅच बघण्यासाठी बरेच जण अक्षरशः आधी जीवाचं रान करतात आणि तो सामना बघतातच. कुठे सामना सुरू जर असलेला माहिती पडला, नोटिफिकेशन आलं तर आपण धनेशचा जो सामना नक्कीच आवर्जून पाहत असतो. असं त्यांचे क्रिकेटबद्दल प्रेम आहे आणि त्यांचं ते बॅकअप आहे क्रिकेटच्या प्रती. आणि त्यांनी क्रिकेटवरती जे अधिराज्य गाजवलं आहे आणि क्रिकेटला फार मोठं उत्तुंगी भरार दिले ते आमचे सन्माननीय पांडुशेठ धर्मा पाटील. त्यांची स्पर्धा प्रेक्षक आपण हीच पाहतोय. धनेश चषक 2024 पर्व 4. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार त्या दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. क्रॉस जातोय, अगदी क्रॉस लाईनमध्ये जातोय, अक्रॉस द बॅटचे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. परंतु स्वप्नीलला त्याचं स्वप्न काय पूर्ण करता येत नाहीये. मोठे फटके इथे मारू शकला नाही षटकामध्ये. एक षटकार वगळता लागोपाठचे 3 चेंडू शेवटचे ते डॉट काढले गोलंदाज सतीशने. चांगली वाकण्याजोगी कामगिरी केली आणि दोन्ही पण षटकांमध्ये विनोद सर 10 धावा खर्च झाल्या. म्हणजे एकूण धावसंख्या 20. आता समीकरण बदल, येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची नितांत गरज. आणि कमबॅक बघा ना, पहिल्याच बॉलवरती सिक्सर होता. एखादा गोलंदाज तिथे कुठेतरी डॉमिनेट झाला असता, पण पुढच्या 2 चेंडू 2 डबल्स झाले, पण नंतरचे 3 चेंडू डॉट फेकलेत. आणि बॅटर कोण होता? तोच ज्याने षटकार मारला, त्याला शांत ठेवलं स्वप्नीलला. आणि अशा प्रकारे आपण बघतो या षटकात केवळ 10 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. आता 12 चेंडू 24 करायचे आहेत. इथून असं आपण बघितलं तर एकही गडी गमावला नाही. आणि आपण बघतो की चांगल्या स्थितीमध्ये एकविरा बादणे आपल्याला दिसतोय, पण 12 चेंडू 24 धावा देखील इथून त्याचा बचाव होऊ शकतो. इथून जर तिसरं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं SG डोळ्याकडनं तर या मॅचमध्ये एक रोमांच निर्माण होईल. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं, सामना कोणीही जिंकू दे, कारण तर समर्थक जे असतात आपापल्या गावाला सपोर्ट करतात, पण काही प्रेक्षक असतात त्यांना क्रिकेटमधला सर्वोच्च आणि परमोच्च आनंद हवा असतो. आणि तो कुठून मिळतो? जेव्हा मॅच रंगते, मॅचमध्ये रोमांच थरार निर्माण होतो. आणि या मॅचमध्ये तसा निर्माण व्हावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असेल. नक्कीच, म्हणजेच आपलं म्हणणं असं की चुरस निर्माण झाली पाहिजे. कोणी पण जिंका, आम्हाला फक्त आनंद मिळाला पाहिजे आणि तुमची ती थरारकता दिसली पाहिजे, तुमचं क्रिकेटप्रती प्रेम दिसलं पाहिजे, तुमचं क्रिकेटप्रती स्वतःचं समर्पण दिसलं पाहिजे. आणि जीवाच्या रानात तुम्ही त्या ठिकाणी कामगिरी केली पाहिजे आणि तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल. येणारे चेंडू 12 आणि 24 धावांची गरज आहे. समोर फलंदाज पुन्हा एकदा सज्ज येतो, म्हणजे विश्वास, ज्याचा ते विश्वास आहे. नॉन स्ट्राईक एंडला तो स्वप्नील आहे कॅप्टन. आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर शानू, कुमार शानू सुद्धा गाजले सिंगर. आणि हे शानू हो आता सक्सेसफुल स्कोप केलाय, सुपला शॉट आणि चेंडू केला अगदी लॉस्ट ऑफ रिजन कडे. हा चौकार डेलिशियस डिलाइटफुल 4 रन्स फ्रॉम द बॅट ऑफ विश्वास. आम्हा साऱ्यांना नाद आहे क्रिकेटचा, या संधीत भाग आहे कुस्ते गावाचा. आम्हा साऱ्यांना नाद आहे क्रिकेटचा, या संधीत भाग आहे कुस्ते गावाचा. या खेळात मान आहे कुस्ते गावाचा, महासंग्रामी खेळ आहे कुस्ते गावाचा. हा फटका बघा ना, त्याला पल्लू स्कूप देखील म्हणतात, दिल स्कूप देखील म्हणतात. आणि हा फटका काय तर कोणी आणला तर डगलस मर्लियरने आणला, ज्याने सौरव गांगुली जेव्हा कॅप्टन होते तेव्हा या फटक्याने जबरदस्त का तर बॅटिंग करत असताना त्याने ती मॅच जिंकून दिली होती. आणि त्यानंतर तिलकरत्न दिलशनने त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं आणि त्याला आपण दिल स्कूप म्हणतो. पल्लू म्हणजे असं पदर म्हणतात की जो आपण खांद्यावरती घेतात महिला, तशाच प्रकारचा फटका. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चांगलं कमबॅक. मागचा फटका इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट आपण बघितलं. आणि आता मात्र कमबॅक करताना बॉलरला 20ची अजूनही गरज असणार आहे. आणि चेंडू शिल्लक असतील 10.
चांगला कमबॅक केला. डॉट चेंडू काढला चौकार आल्यानंतर शानूने. आता शानूतीच पूर्णपणे जबाबदारी आहे आणि या षटकामध्येच आपल्या सामन्याचं प्रतिबिंब पाहायला मिळणार आहे की सामना नक्कीच कोणत्या दिशेने हा झुकू शकतो. पण तो सामना आता न्यूट्रल आहे, दोलायमान आहे. यावेळेला लेट द बॉल, चेंडू सोडून दिलाय, लीव अलोन. आणि चेंडू सोडण्याची सुद्धा एक खासियत असते, एक कला असते, ती दाखवली फलंदाजाने. आधी बॅट वर केली होती, त्यानंतर स्वतःला आवरलं सावरलं आणि जाऊ दिलं चेंडूला. हा डॉट चेंडू निघाला. अपेक्षा होती फलंदाजाची की हा वाईट असेल, परंतु नाही मिळाला, कारण ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टप्पा नियंत्रित केला होता अचूक गोलंदाज शानूने. समीकरण बदलले 3 चेंडू आता षटकातील. आता सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर, परंतु आता शानू कुरेशी सर या शानूची गय करणार नाहीयेत, दया करणार नाहीयेत आणि त्या ठिकाणी वाईटचा इशारा देत असताना शानूचा हा चेंडू शानू सरांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या पोहोचलेली ती म्हणजे 25 वर. अजून 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 9. 9 बॉल 19 या दरम्यान काय घडलंय? चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1+4 आणि हा पंजा मात्र आता इथून फार फायद्याचा ठरेल. विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात ना, की जेव्हा आपला विनाश होण्याची वेळ येते तेव्हा आपल्यालाच अशी विपरीत बुद्धी सुचते की आपण काहीतरी चुकीचं करावं. खूप मोठी चुकी केली या ठिकाणी. शानूला आधीच सांगितलं, आपण अनाऊन्स सुद्धा केलं होतं की हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब ठरू शकेल आणि त्या शानूने इथे मोठी चूक केली आहे. वाईटच्या पाठोपाठ लगेचच हा बिमर टाकला आणि पुढची पूर्णपणे संधी आहे, नामी संधी हात खोलण्याची फलंदाजासाठी. धावसंख्या आता पोहोचली आहे या बिमरच्या माध्यमातून आणि चौकार सुद्धा आला त्या बाईच्या रूपाने. 30 धावा, 30 ऑन द बोर्ड. आता 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते 9. फ्रीटचा चेंडू टर्न केलाय, जबरदस्त स्विंग ऑफ द ब्लेड, सिक्सर. हे आला घनेचे शर. जावं द्या. त्या दोघांच्या मेहनतीवरती शानूने पूर्णपणे पाणी ओतलेलं आहे आणि आता हा सामना पूर्णपणे एक्युरा स्पोर्ट्स बादण्याच्या बाजूने झुकलेला आहे. आता केवळ 8 धावांची गरज आहे आणि चेंडू किती शिल्लक आहे? 8. तर आणखीन एक आणि आणखीन जवळ गेल्यात. आता केवळ 2 पावलं दूर आहे विजयापासून आणि सामना बघा. एक षटक बऱ्याचदा क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की एक षटक, एक कॅच, एक विकेट, एक फटका एखाद्या मॅचला कलाडणी देतोय, पण तसं हे षटक ह्या सामन्याला पूर्णपणे एक्युरा स्पोर्ट बादण्याच्या बाजूने घेऊन गेलं आहे. शानूकडनं अपेक्षा भंग झालेल्या आहेत. शानूकडनं अपेक्षा होते की चांगली सतीश आणि त्याचबरोबर साहिलप्रमाणे इकॉनॉमिकल गोलंदाजी केली असती. आपण म्हणतो की मॅचमध्ये रोमांच पाहिजे, पण रोमांच येणार कसा? जर अशी बॉलिंग झाली तर मॅच 1 साइडेड होणार आणि ती झालेली आहे. केवळ 2 धावा करायच्या आहेत. हो, स्टिअर केलंय, क्या नजाकत बघा. इथून 2 आक्रमक फटके दाखवले, 2 ते 3 आणि त्यानंतर जेंटल टच, फक्त दिशा दिली आहे आणि अशा प्रकारे हा सामना एक्युरा स्पोर्ट्स बादण्याने जिंकलेला आहे. 7 चेंडू आणि त्याचबरोबर 10 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. काय पार्टनरशिप आहे बघा, ही पार्टनरशिप फार मोठी झाली. 46 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. अभिनंदन आई एक्युरा स्पोर्ट्स बादणे संघ. हार्ड लक. एजी डोळे 43 धावा तुम्ही जरूर केल्या, पण त्याचं संरक्षण तुम्हाला करता आलं नाही. पण पुढच्या मॅचमध्ये त्याचं आत्मपरीक्षण करा, कुठे चुका झाल्यात नक्कीच त्याचा विचार करा आणि पुढच्या मॅचमध्ये तुम्ही त्या चुका सुधारून मैदानावरती उतरा. गाणी बनवली कॉपीने आपलं गाणी